नमस्कार, मी सचिन देशमुख आणि आपण बघताय सायास एक प्रयत्न. तीन चार वर्षापूर्वी सोशल मीडियावर एक मेसेज फिरत होता, ज्यामध्ये असं सांगितलेलं होतं की भारतातले एक मोठे उद्योगपती विदेशात जातात, कुठल्या तरी एका देशात जातात. तिकडे एका रेस्टॉरंटमध्ये ते जेवायला गेलेले असतात आणि तिथे त्यांच्यासमोर एक प्रसंग घडतो की त्यांच्या बाजूच्या टेबलवर एक जण बसलेला असतो जेवायला. मग तो त्याचं जेवण होतं, पण काही अन्न उरलेलं असतं. तर ते उरलेलं अन्न जे आहे त्याच्यासाठी त्याला फाईन बसतो, की अन्न का उरलं म्हणून. तुला जेवढं हवं होतं तेवढंच तू घ्यायला हवं होतं. मग तो हॉटेल मालक पोलिसांना बोलवतो. पोलीस येतात, त्याला फाईन करतात. तो म्हणतो, की "अरे मी याचे पैसे दिले किंवा पैसे देईल अजून, हवे तर आणखी पैसे देईल. मला फाईन कशाला? किंवा मला तुम्ही अटक का करताय?" तर ते म्हणतात, की "तुम्हाला अन्नाची किंमत कळली पाहिजे. यू शुड व्हॅल्यू युअर फूड." हे अन्न तुमच्यापर्यंत येण्यासाठी खूप म्हणजे अनेक जणांचे कष्ट असतात. एक मोठी साखळी असते. तुम्ही फक्त या 4 घास अन्नाचा अपमान करत नाहीये. तुम्ही जेव्हा वेस्ट घालता, तेव्हा तुम्ही त्या सगळ्यांचा अपमान करता. त्या शेतकऱ्याचा अपमान करता आणि आपले ते उद्योगपती भारावून जातात. त्यांना वाटतं इथे किती महत्त्व आहे शेतकऱ्यांना. आपल्या भारतातही असा काहीतरी कायदा केला पाहिजे. हा मेसेज अनेक जणांनी वाचला असेल आणि मला आश्चर्य वाटलं त्यावर कुणी रिएक्ट कसं नाही झालं. त्यावर कुणाचीच काही प्रतिक्रिया नव्हती. कदाचित कोणी केली असेल तर ती माझ्या वाचनात आली नाही किंवा माझ्या बघण्यात पण आलेली नाही. म्हणून त्या विषयावर बोलावसं वाटलं. माझा एक मित्र आणि मी, आम्ही दोघे एकदा कुठल्यातरी कामाने बाहेर गेलो होतो. तिसऱ्या घरी जेवण करत होतो. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मी म्हटलं, "अन्नदाता सुखी भव." त्याने पण म्हटलं. त्यानंतर काही दिवसांनी तो माझ्या घरी जेवायला आला. तिथे सुद्धा म्हणजे माझ्याही घरी जेवण झाल्यावर मी म्हटलं, "अन्नदाता सुखी भव." जेवणानंतर त्याने मला प्रश्न विचारला, की "दादा आपण त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा ते म्हणालात, की ठीक आहे, अन्नदाता सुखी भव, कारण आपण दुसऱ्यांच्या घरी होतो. त्यांनी आपल्याला त्यांना दिलं होतं. पण आता तुम्ही तुमच्याच घरी आहात ना, इथे तुमच्याच कमाईचं अन्न आहे. मग इथे परत अन्नदाता सुखी भव असं का म्हणालात?" तेव्हा मी त्याला सांगितलं, की अन्नदाता सुखी भव हे शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा मंत्र आहे. आपण रोज जेव्हा जेवण करतो, तेव्हा आपण जर असं म्हणत असू, तर आपण ती एका प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो. जमिनीची मशागत करण्यापासून ते अन्न आपल्या ताटात येईपर्यंत जेवढेही लोक आहेत, त्या प्रत्येकाचं त्यामध्ये योगदान असतं आणि त्या प्रत्येकाच्या प्रती हा कृतज्ञतेचा भाव आहे. हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये तिथे जे काही जाईल, तर ते कळेल तिथे चार्ज बसेल. पण घरातलं काय? कायदे करून अनेक प्रश्न सुटत असतीलही, पण हे आपल्या मनात रुजलं पाहिजे. काही संस्कार, काही विषय हे आपल्या घराघरात असले पाहिजे. हे आपल्या घरात चर्चिले आणि अवलंबिले जाण्याची गरज आहे. आपल्याला जेव्हा ही जाणीव असेल ना, की आपण जे अन्न खातोय, त्याच्यामध्ये किती लोकांचा सहभाग आहे. आपण अन्नाचा कणही वाया नाही घालवणार. त्याच्यामध्ये किती लोकांचे श्रम असतात, किती लोकांचे कष्ट असतात. आणि ती सगळी जाणीव आपल्याला त्या एका मंत्रातून होते. अन्नदाता सुखी भव. त्याच्यासाठी विदेशात असलेल्या कायद्यांची आपल्याला आवश्यकता नाही आहे. हे आपण आपल्या घराघरात झालेला संस्कार हा आपण जपला पाहिजे. त्याला ते कळलं, पटलं. अशाच प्रकारचा ॲक्चुअली आम्हाला एक धडा पण होता. मराठी विषयाला होता बहुतेक. कुठल्या वर्गात होता तो आठवत नाही. पण एक मुलगा अन्न वाया घालवत असतो. त्याला त्याचं महत्त्व कळत नसतं. मग त्याचे आजोबा त्याला तो शहरातला मुलगा असतो. त्याचे आजोबा त्याला गावी नेतात, आपल्या खेड्यावर नेतात. त्याला पूर्ण ते जमिनीमध्ये शेती कशी करायची असते ते दाखवतात. मग त्याला कळतं, अरे च्या एवढी मेहनत करावी लागते. हे असे सगळे शेतीमध्ये एवढे राबतात आणि आपण किती सहज अ, त्यांना फेकून देतो, वेस्ट करतो. हे सगळं बघितल्याच्यानंतर त्या मुलाला त्याचं महत्त्व कळतं. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन मधला एक तो प्रकार होता, तो पार्ट होता. आणि असं असायला पाहिजे, आपल्या भारतात पण आहेच नाही.
पण विदेशातून कोणीतरी जाऊन आलं, तिथे असा कायदा आहे म्हटल्यावर मग आपल्या इथे असा कायदा करावा, असं का वाटावं? कायद्याने सगळ्या गोष्टी सफल होतात? नाही ना. ही आपल्या घराघरात रुजलेली गोष्ट आहे. आपल्याला अन्नाचं महत्त्व असणं, आपल्याला त्या शेतकऱ्याचं महत्त्व असणं, हे आपल्या भारताच्या मनात आहे, भारताच्या आत्म्यात आहे, भारतीय संस्कृतीत आहे. आपली तर तशी शेतीप्रधानच देश आहे. मग आपल्याला त्या विदेशी कायद्यांची खरंच गरज आहे का? ही जेव्हा आपण सहज गोष्ट करायला लागतो ना एखादी, तेव्हा कायद्याची गरज पडत नसते. त्यामुळं वाचताना ते कितीही खूप चांगलं वाटलं असेल, "अरे वाह! विदेशात काय छान-छान, भारी-भारी आहेत." की त्यामुळे तिथल्या लोकांची प्रगती होते वगैरे. आपण आपलं मूळ विसरतो, आपण आपली संस्कृती विसरतो. आपण ती जपली पाहिजे, आपण ती आपल्या पुढच्या पिढीमध्ये रुजवली पाहिजे, असं मला वाटतं. त्यामुळे कुणाचं बघून असं कायदा असावा किंवा ते किती छान आहे, असं आपण वाटून घेऊ नये. आपल्या संस्कृतीत आहेच, अन्नदाता सुखी भव. नमस्कार.